राम राम मंडळी, नमस्कार मित्र हो. मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आपलं स्वागत करतो विदर्भ IAS अकादमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपण शिकतोय 2022चा अर्थसंकल्प जो सन्माननीय निर्मलाताई सीतारामन यांनी पब्लिश केलेला आहे, म्हणजे की मला तुम्ही मांडलेला आहे विधानसभेच्या पटलावर. सो एक काम करू, आपण थोडंसं जरा बेसिकपासून काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. आणि तुम्हाला हे माहीत आहे की राज्यघटनेच्या कलम 112 नुसार बरेचदा पोरं कन्फ्यूज होतात 112 आणि 110 मध्ये. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, 110 जे आहे राज्यघटनेतलं कलम ते आहे आपलं धन विधेयक, बरोबर. आणि 112 काय सांगतात तुम्हाला, त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. कारण राज्यघटनेमध्ये बजेट नावाचा शब्द हा कुठेच लिहिलेला नाही, बरोबर. वार्षिक विवरणपत्र त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, त्याला असं म्हणतो आपण ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. सो राज्यघटनेच्या कलम 112 नुसार वार्षिक विवरणपत्र म्हणजे सोप्या भाषेत बजेट याच्यासमोर लोकसभेपुढे मांडलं जातं. तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की जे बजेट असतो, जो अर्थसंकल्प असतो, तो फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडला जातो. आणि लोकसभेत ती जी एक प्रोसेस आहे पास होण्याची, ते झाल्यानंतर राज्यसभेला फक्त बजेट किंवा मनी बिल 14 दिवसच लेट करण्याचं काय आहे तर एक प्रकारे त्यांच्याकडे ते हत्यार आहे म्हणा, किंवा त्यांना वेळ असतो. जर राज्यसभेत गेलेलं बजेट त्यांनी जर 14 दिवसात त्यावर काहीही निर्णय घेतलेला नाही तर बजेट राज्यसभेने सुद्धा पारित केलं असं लोकसभा डिक्लेअर करते. आणि मग त्यावर अंतिम सही कोण करतात तर राष्ट्रपती करतात, बरोबर. तुम्हाला हे माहीत आहे की जेव्हा आपण हे धनविधेयक मांडतोय राज्यघटनेमध्ये, तेव्हा सुरुवातीला धनविधेयक मांडायच्या आधी कोणाची परमिशन घ्यावी लागते तर राष्ट्रपतीची परमिशन घ्यावी लागते. आणि राज्यात राज्यपालांची परमिशन घ्यावी लागते. विदाऊट त्यांच्या ते धनविधेयक आणि ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे तुम्हाला लोकसभेत मांडता येत नाही जनरली. आणि हे कंपल्सरी जनरली असं आहे म्हणजे की धनविधेयक जे आहे आणि ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे कोण मांडतं तर भारताचे जे फायनान्स मिनिस्टर असतात, वित्तमंत्री असतात, ते मांडतात, म्हणजे बरोबर. मात्र असं नाही आहे की त्यांनीच मांडलं पाहिजे, कंपल्सरी आहे काय, असं नाही. पाठीमागं आपण पाहतो की एक दोन वर्षापूर्वी जे पियुष गोयल होते, हालाकी त्यांना तात्पुरतं फक्त फायनान्स मिनिस्टर बनवलं होतं जेव्हा कोण आजारी होते, अरुण जेटली साहेब आजारी होते. सो असं काही नाही, उद्या जाऊन जर अमित शहा यांना वाटलं की आपण या वर्षीचं बजेट मांडलं पाहिजे, पण ते तर गृहमंत्री आहेत, मात्र ते सुद्धा मांडू शकतात. कारण गव्हर्नमेंटचा कोणताही माणूस, मात्र राष्ट्रपतींच्या वतीनं तो माणूस ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट मांडत असतो लोकसभेपुढं. गॉट इट? इथपर्यंत तुम्हाला म्हणजे बेसिक अंडरस्टँडिंग आली असेल, याबद्दल काही वाद नाही. म्हणजे बजेट बनवणं हे कोणत्या विभागाचं काम आहे सांगा बरं. म्हणजे तर यस, व्हेरी गुड. तुम्हाला समजलं पाहिजे की आर्थिक व्यवहार विभाग जो आहे आपल्या वित्त मंत्रालया अंतर्गतचा, सो यावर खूप वेळा प्रश्न पडले अगोदर, म्हणजे प्रचंड वेळा प्रश्न पडले. म्हणजे राज्यसेवेची प्री, कंबाईनची प्री, राज्यसेवा आणि ह्याची कंबाईनची मेन्स म्हणजे काय तर, बरोबर. सो वित्त मंत्रालया अखत्यारीत येणारा जो आर्थिक व्यवहार विभाग आहे, या आर्थिक व्यवहार विभागामार्फत बजेट मांडला जातो किंवा बजेट तयार केला जातो. सोपं करा म्हणजे काय तर, बरोबर. ते शिरा वगैरे तुम्हाला ही प्रोसेस माहिती असावी, म्हणजे काय तर जरा गमतीशीर प्रोसेस आहे. मात्र बऱ्याचदा इंटरव्ह्यूला असं विचारलं जातं की नेमकं बजेट तयार कोण करतं, मग ती प्रोसेस काय असते, मग शिरा म्हणजे हलवा वाटतात किंवा तयार करतात म्हणजे काय तर. आणि ते दरवेळेस न्यूजमध्ये येत असतं, हलवाचा फोटो वगैरे येतो, तो काय असतो प्रोसेस म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे. डन, चला हरकत नाही, म्हणजे पुढे जाऊ. सो आपण जास्त आकडेवारीवर फोकस करणार नाही, ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत आणि जिथं कुठेतरी स्कीम्स त्यांनी तयार केलेल्या आहेत, जसं PM विद्या आहे किंवा मग PM डिवाइन नावाची योजना आहे म्हणजे काहीतरी, बरोबर. तर आपण योजनांवर फोकस करू. कोणती योजना कशासाठी, हेतू काय आहे, तर आपण काही बँकिंगची तयारी तर करत नाही, त्यामुळे फॅक्च्युअल डेटा आपल्याला काही जास्त कामाचा नाही. मात्र कुठे कर झालाय, कुठं कर जास्त कमी झालाय, याविषयीची आपण चर्चा करू. नेक्स्ट, राज्यघटनेमध्ये वार्षिक आर्थिक विवरण हा शब्द टाकला गेलेला आहे संविधानामध्ये, काय तर, बरोबर. बजेट हा शब्द संविधानात तुम्हाला कुठेही वापरलेला दिसत नाही. संविधानाच्या 112 कलमनुसार वार्षिक आर्थिक विवरण हे नाव लोकप्रिय आहे किंवा हे नाव नेहमीच वापरलं जातं वाईल जेव्हा बजेट लोकसभेपुढं मांडलं जातं. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे पुढे जाऊ. अर्थसंकल्प हा कुठे मांडला जातो याची पण चर्चा आहेच, काही वाद नसावा. आता
आपण हे काही की हायलाइट्स जरा पटपट इथेच बघून घेऊ की नेमकं काय 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 आहे. म्हणजे इथे थोडीशी जरा जास्त चर्चा केली तर काय होईल की जेव्हा आपण पुढे अधिक जाऊ तेव्हा आपल्याला जास्त चर्चा करायची गरज पडणार नाही, कारण इथे आपण बोललेलो आहेच. ठीक आहे, डन. बघा पहिली न्यूज, देशाचा GDP पुढच्या एका वर्षात, कारण तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की अर्थसंकल्प हा येणाऱ्या वर्षासाठी असतो आणि इकॉनॉमिक सर्वे हा होऊन गेलेल्या वर्षासाठी असतो. म्हणजे बरोबर. आता अर्थसंकल्प हा इम्प्लिमेंट कधी होणं सुरू, सांगा बरं पटकन. म्हणजे हा जो मांडलेला आहे अर्थसंकल्प निर्मलाताई सीतारामन यांनी, कधीपासून होईल? डेफिनेटली 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2022. माहिती ना तुम्हाला, अर्थसंकल्प हा एका आर्थिक वर्षासाठी आहे आणि भारतातलं आर्थिक वर्ष कुठं आहे तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं इकॉनॉमिक इयर आहे. म्हणजे म्हणून मग 1 एप्रिलपासून हे बजेट जे मांडले याचं इम्प्लिमेंटेशन तेव्हा सुरू होईल. गॉट इट? हरकत नसावी. म्हणजे पुढे आपण जाऊयात. सो यात ज्या ज्या कुठल्या प्रोव्हिजन्स दिल्यात की नाही, तर ह्या प्रोव्हिजन्सचं अंमलबजावणी सुरू होईल 1 एप्रिलपासून पुढे. हरकत नाही, पुढे चला. सो पुढचं जे आपलं आर्थिक वर्ष असणार आहे त्या आर्थिक वर्षाचा ग्रोथ रेट ज्याला म्हणतो आपण GDP विकास दर किती असणार आहे, तो ऑलमोस्ट तो आपल्याला 9.2% असण्याची शक्यता आहे. सोबतच शेतीचा आर्थिक विकास दर पुढच्या एका वर्षात किती असेल तर बजेटनुसार तो 3.9% असेल. एक आता रेल्वेसाठी तिथं आपण बघणार आहे, मात्र आपण बघून घेऊ. रेल्वेसाठी 1 स्टेशन 1 प्रोडक्ट आणण्याची योजना कोणी आणलेली आहे तर या अर्थसंकल्पात मला दिलेली दिसते. तुम्हाला हे माहित आहे की 2017च्या आधी काय व्हायचं तर रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडला जायचा. जनरल बजेटच्या 2 दिवस आधी तो मांडला जायचा आणि नंतर जो अर्थसंकल्प असायचा तो वेगळा मांडला जायचा. मात्र मागच्या सरकारने NDA 1 काय केलेलं आहे की रेल्वे अर्थसंकल्प आणि रेग्युलर अर्थसंकल्प जो आहे तो आता मर्ज केलेला आहे. म्हणजे ठीक आहे. म्हणून मग ही जी अर्थसंकल्प आहे 2022चा, तुम्हाला याच्यामध्ये रेल्वेसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रोव्हिजन दिसतील. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहतो की भारत सरकारनं या बजेटमध्ये 1 स्टेशन 1 उत्पाद, म्हणजे फॉर एक्झाम्पल बडनेर आहे, आपलं पुणे आहे, भुसावळ आहे, कानपूर असेल, अलिबाग असेल, जे कुठले असतील तर म्हणजे सो प्रत्येक स्टेशन ज्या ज्या मोठमोठ्या ठिकाणी गाडी थांबते तर त्या जिल्ह्याचं काहीतरी विशेष असू शकतं. तुम्हाला माहिती असेल तर 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट ही स्कीम आहे भारत सरकारची आणि UP गव्हर्नमेंटची. म्हणजे बरोबर. सो अशाच पद्धतीनं ज्या स्टेशनचं जर त्या जिल्ह्याचं त्या स्टेशनचं काहीतरी महत्त्वाचं एक वैशिष्ट्य असेल, एखादं उत्पाद, कुठं बाबा अंगुरच बनतात, कुठं केळीच असतील, कुठं शेगावची कचोरीच फेमस आहे म्हणजे आपल्या इथं काय तर बरोबर, अशा पद्धतीनं ती फेमस गोष्ट जी आहे तिला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणं आणि त्याच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार आणि इन्कम या दोन्ही गोष्टी पुरवणं हे या स्कीमचं उद्दिष्ट आहे. जबरदस्त स्कीम आहे. आता भाई देखेंगे की आगे क्या होगा. जर झाली चांगली इम्प्लिमेंट वादच नाही. म्हणजे नेक्स्ट आपण असं पाहतो की पुढच्या वर्षभरात म्हणजे पुढच्या 3 वर्षात माफ करा 400 वंदे भारत योजनांचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला करायचं किंवा 400 वंदे भारत योजना आपल्याला आणायच्या आहे. म्हणजे वंदे भारत योजना हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या आधारावर या वंदे भारत ज्या रेल्वेत असतात याची तुम्ही म्हणा की इम्प्लिमेंटेशन सुरू आहे. म्हणजे नेक्स्ट हरकत नाही. पुढच्या वर्षभरात आपल्याला रेल्वेचं जाळं विकसित करायचं किती 2000 किलोमीटरनं. आपल्याला सोबतच मेट्रो सुद्धा जे लघु शहर आहेत पण जिथे गरज आहे म्हणजे आता ज्यांची एक ग्रोथ म्हणजे तुम्ही म्हणा की ज्यांची पॉप्युलेशन वाढती आहे म्हणजे झपाट्यानं त्याही ठिकाणी मेट्रो स्टेशन किंवा मेट्रोचं जाळं पसरवण्याचं भारत सरकारचा याच्या माध्यमातून म्हणजे बजेटच्या माध्यमातून हेतू आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही योजना ऑलरेडी मी आपल्या ॲपवर शिकवलेली आहे. या PM गतिशक्ती योजनेतनं फायदा हा आहे की वेगवेगळ्या जवळपास जी 14 मंत्रालय आहेत बरोबर, त्यात रस्ते वाहतूक मंत्रालय आहे, नंतर शिपिंग मिनिस्ट्री आहे, नंतर मग आपलं इन्फॉर्मेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स मिनिस्ट्री आहे, जलशक्ती मंत्रालय आहे, अजून भरपूर सारे तुम्ही तर म्हटलं जसं पंचायत राज व्यवस्था, रूरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आहे, नंतर आपले शहरी विकास मंत्रालय आहे, ट्रायबल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आहे आणि अजून भरपूर अशा जवळपास 14 मंत्रालयांचं हे ग्रुपिंग असेल. आणि भारतात ज्या पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे, पायाभूत सुविधा म्हणजे रेल्वे बांधायची आहे, रस्ते बांधायचे आहे, अंडरग्राऊंड तुम्हाला नाल्या बनवायच्या आहेत, म्हणजे काय तर इलेक्ट्रिसिटी तुम्हाला पोहोचवायची आहे, नंतर इंटरनेट कनेक्शन अंडरग्राऊंड पोहोचवायचं आहे, इतरही ज्या कुठल्या गोष्टी असतील तर या पायाभूत सुविधांचा विकास करते वेळेस आपला अप्रोच हा एकात्मिक असला पाहिजे.
इंटिग्रेटेड अप्रोच असला पाहिजे. म्हणजे धोरण किंवा इम्प्लिमेंटेशन प्रोसेस ही कशी असली पाहिजे, तर आधी एकदा ठरवून घेऊ. बरेचदा काय व्हायचं, तर आपण बांधायचो रोड, बरोबर, रोड बांधतो. रोड बांधल्यानंतर मग जी आपली ही आहे म्हणजे जे गटार व्यवस्था करणारी जी एजन्सी आहे किंवा जी मिनिस्ट्री आहे किंवा मग जी अंडरग्राऊंड इंटरनेट कनेक्शनचे जे वायर्स म्हणजे OFC म्हणा केबल वगैरे टाकते, त्यांना समजते की अरे आपल्याला तर केबलच टाकायचे राहिले किंवा मग आपल्याला तर त्या नाल्या बनवायसाठी आपण ते मोठमोठे जे काय त्याला काय म्हणतात ते होल तेच केलेलं नाही. म्हणजे मग चांगला बनवलेला रोड फोडावा लागतो. मग जर म्हणजे इकॉनॉमिक लॉस झाला, परत तो रोड बनवा म्हणजे काय, तर मात्र जर ह्या सगळ्या मिनिस्ट्रीज एकदाच बसल्या असत्या आणि म्हटलं असतं भाई की देखो या एरियामध्ये आपल्याला हे बनवायचं आहे, तुमचं काही प्लॅन आहे का पुढच्या काही वर्षात, तर हो, मग इलेक्ट्रॉनिक मिनिस्ट्री काहीतरी वेगळं बोलेल, बाकीच्या मिनिस्ट्री काहीतरी आपलं काहीतरी सांगतील म्हणजे, आणि मग एकदा मोठा प्लॅन करून मग आपण व्यवस्थित मॅनेजमेंटनं ते जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तर आपला खर्चही वाचेल, वेळही वाचेल आणि अप्रोच आपला कसा असेल तर एकात्मिक असेल, ज्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला तुफान गती भेटणार आहे. त्याचं म्हणून त्याचं नाव आहे प्रधानमंत्री गतिशक्ती योजना. ऑलरेडी आपण याच्याविषयी चर्चा केलेली आहे आपल्या ॲपवर एक महिना अगोदर. ही स्कीम म्हणजे ही स्कीम आता लॉन्च झाली नाही बरं का, ही स्कीम 1-1.5 महिने आधीच लॉन्च झालेली आहे म्हणजे काय तर ठीक आहे. नेक्स्ट हरकत नाही. म्हणजे याच PM गतिशक्ती योजनेच्या माध्यमातून जवळपास 30 लाख नवीन रोजगारांची निर्मिती होणार आहे. तुम्हाला मी काही सांगायची गरज नाही, कारण भारतात अनएम्प्लॉयमेंटचं जे सध्या वारं सुरू आहे आणि रिसेंटली NTPC आणि RRBचा जो वाद झाला आणि जो अख्खा उत्तर भारत आहे, UP बिहारमध्ये काय लोक म्हणजे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, संघर्ष केला, आणि आपल्या इथे पण सुरू आहे ना महाराष्ट्रात जरा PSIचा वगैरे वाद सुरू होता मधल्या काळात की काय त्यांची हे कट ऑफ लिस्ट व्यवस्थित लागली नाही वगैरे वगैरे काय. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील की नोकऱ्यांवर भर देणं गरजेचं आहे, कारण भारतात जवळपास 65% लोक एकूण लोकसंख्येच्या असे आहेत की ज्यांच्याकडे काम करण्याची ताकद आहे. तुम्ही मी सगळे. मात्र यापैकी कित्येक जास्त लोक असे आहेत की ज्यांच्याकडे हाताला काम नाही. म्हणजे ते त्या फोर्समध्येच आहेत, काम करण्याची त्यांची इच्छा आहे, मात्र त्यांना काय नाही तर हाताला काम नाही. आणि आपल्याला हे माहीत आहे की रिकामं मन शैतानाचं धन म्हणजे ठीक आहे. हरकत नाही. म्हणजे पुढे चला, हे तुम्हाला मी काही सांगायची गरज नाही. नेक्स्ट आपण पाहतो की रेल्वे निर्मितीवर किंवा रस्ते निर्मितीवर या गतिशक्ती योजनेमार्फत काय असेल तर भर असणार आहे. म्हणजे नेक्स्ट पुढची गोष्ट, यांनी भारत सरकारनं फार नवीन नवीन गोष्टी हातात करून म्हणजे काय तर आता काय होतं आपलं, आपण जे 75वं वर्ष साजरा करणार होतो स्वातंत्र्याचं, त्याला नाव काय दिलेलं आहे, आझादी का अमृत महोत्सव. म्हणजे आता यांनी नवीन एक टर्म शोधून काढली, त्याचं नाव आहे अमृतकाळ. अमृतकाळ म्हणजे काय की जेव्हा 2047 साली भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, तो म्हणजे अमृतकाळ. आणि भारत सरकारचं असं म्हणणं होतं की हा बजेट काय आहे तर आपल्याला 2047 साली जे अचीव करायचं आहे त्याची ही एक ब्ल्यूप्रिंट आहे. सो अमृतकाळ हा शब्द नवीन कॉइन झालेला आहे, नवीन तयार झालेला आहे. तर आपल्याला हा माहीत पाहिजे की नेमकं आहे कसं शब्द आणि कोणत्या अर्थसंकल्पानं हा बजेट आपल्यासमोर आणलेला आहे, हा शब्द आपल्यासमोर आणलेला आहे. म्हणजे याचं नाव आहे 2022चा अर्थसंकल्प आणि त्यांनी म्हटलं अमृतकाळ, जो 2047 साठी वापरण्यात आलेला आहे, जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होते. ठीक आहे. त्याला इंडिया ॲट द 100 असंही आपण म्हणतो. आपण असं पाहतो की रिसेंटली एअर इंडियाचं काय केलं आपण तर खाजगीकरण केलेलं आहे. असंच खाजगीकरण भारतातल्या बऱ्याचशा सरकारी कंपन्यांचे करण्याचा विचार आहे आणि याच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून डिसइन्व्हेस्टमेंट निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या या वर्षात म्हणजे 2022चा एप्रिलपासून तर 2023च्या मार्चपर्यंत आपल्याला जवळपास 68,000 कोटी रुपये म्हणजे 68,000 म्हणजे बरं का 68,000 कोटी रुपये आपल्याला काय करायचे तर भारत सरकारला मिळवायचे आणि मग त्याचा वापर इतर विकास कामांसाठी करायचा आहे. डन. हरकत नाही. म्हणजे पुढे जाऊ. सो सबका प्रयास हे तर आपण बोललोच आहे. पर्वतमाला स्कीम कामाची आहे. ज्या ठिकाणी हिली रिजन्स आहेत, आपला हे जो आहे म्हणजे ईशान्य भारत किंवा मग आपण पाहतो नॉर्थ इंडिया आपला, जिथे हिली रिजन्स आहे, जिथे रोड बनवता येत नाहीत, त्या ठिकाणी पर्वतमाला योजनेअंतर्गत आपण रोपवे बनवणार आहोत. हँगिंग वे रोपवे तुम्ही त्याला काय म्हणा, आपल्या इथे पण रोपवे बनतोय आपल्या आय थॉट चिखलदऱ्यामध्ये. आणि हे जे बनेल ना, हे
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे सार्वजनिक खाजगी आणि त्याला काय म्हणतो आपण तर पार्टनरशिप म्हणजे भागीदारी, याच्या माध्यमातून हे सगळं बनणार आहे. शेतीसाठी एक नवीन स्कीम आणलेली आहे म्हणा, आणि ती स्कीम म्हणजे केमिकल फ्री फार्मिंग करायचे. सुरुवातीला केमिकल फ्री फार्मिंग करायचे आपल्याला गंगेच्या पात्राच्या 5 किलोमीटरच्या पट्ट्यात. म्हणजे ही गंगा आहे आणि गंगेच्या आजूबाजूला 5 किलोमीटर जी कुठली शेती असतील त्या शेतांमध्ये केमिकल न वापरण्याचा प्रयत्न आपण करण्याचा विचार आहे. आणि जेव्हा जर ही स्कीम जर चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाली तर नक्कीच अख्ख्या भारतभर तुम्हाला माहित आहे की भारत सरकार सेंद्रिय शेतीवर खूप मोठ्या प्रमाणात भर देते. पण आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागेल की सेंद्रिय शेतीवर अति जास्त भर दिल्यामुळं श्रीलंका नावाचा देश, म्हणजे तुम्हाला म्हणता काय झालं तर श्रीलंका इकॉनॉमिकली प्रचंड खड्ड्यात गेलेला आहे. सो आपल्याला तुम्ही असं म्हणा की दोघांचं मिक्सचर पण म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग आणि नंतर मॉडर्न फार्मिंग या दोन्ही गोष्टींचा आपल्याला एक ब्लेंड म्हणजे दोघांचं मिक्सचर लागणार आहे, तेव्हाच कुठेतरी काहीतरी बरं होईल. डन. पुढे आपण जाऊयात. सो बघा आता मोठं तर आपण सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. सो जिथे परत रिपिटेशन आपण करणार नाही, पटापट पुढे जाऊ. म्हणजे देशाचा विकास दर 9.2%, 60 लाख नवीन रोजगार होतील, परत 30 लाख पण होणार आहेत. काय तर आपण असं पाहतो की देशाला 100 वर्ष पूर्ण करायची आहे, म्हणजे आपल्याला देशाचा अमृतकाळ आपल्याला काय करायचं आहे तर एन्जॉय करायचा आहे म्हणा, किंवा मग आपल्याला साजरा करायचा आहे. अमृतकाळ म्हणजे देशाची 100 वर्ष साजरे करण्यासाठी PM गतिशक्तीवर आपला फोकस असणार आहे. नंतर सर्वसमावेशक विकासावर फोकस असणार आहे. सनराईज सेक्टर्स अशा इंडस्ट्रीज की ज्याचा जो विकास पुढे होऊ शकतो सध्या झालेला नाही, त्यातलं एक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि बाकीचे सगळे जे बोलणार आहे आपण तर त्यावरही आपल्याला भर द्यायचं आहे. आपल्याला ऊर्जा संक्रमण म्हणजे ग्रीन एनर्जी हरित ऊर्जेवर भर द्यायचा आहे. सोबतच क्लायमेट चेंज बाबत आपल्याला योग्य ॲक्शन्स घेऊन कसं हवामान बदल रोखता येईल, थांबवता येईल, किंवा त्याची गती कशी कमी करता येईल यासाठी आपल्याला काम करायचं तुम्हाला इथे दिसेल. आणि मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणुकीच्या बढावातून वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं, सोशल सर्व्हिस किंवा सोशल प्रोडक्ट तयार करणं हाही या अर्थसंकल्पाचा बेसिक हेतू आहे. आणि हे जर झालं तरच आपण कुठं आझादी का अमृत महोत्सव आज साजरा करतोय, आझादी का अमृत काळ आफ्टर 25 इयर्स म्हणजेच 2047 साली आपण साजरा करू शकतो. नेक्स्ट, व्हेरी गुड. सो PM गतिशक्ती आपण बोललेलो आहे काय तर म्हणजे याच वर्षी या बजेटनुसार आपण पुढच्या वर्षभरात 25,000 किलोमीटरचं राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवेचं जाळं आपण विस्तारणार आहे. त्यासाठी 20,000 कोटी आणि त्यापेक्षा जास्त निधी काय होईल तर दिला जाईल. PM गतिशक्ती प्लॅन काय याची तुम्हाला अख्खी माहिती मी मगाशी पण सांगितली आणि इथे दिलेली आहे, तुम्ही सगळं हे वाचू शकता. PM गतिशक्तीमध्ये मोठ्या 7 पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे. तो म्हणजे रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरं, मालवाहतूक, जलमार्ग आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, हरकत नाही. पुढे जाऊ. भारतीय रेल्वे आताच बोलतो ना, 1 स्टेशन 1 प्रोडक्ट, किंवा मग कमीत कमी 400 वंदे भारत आपल्याला रेल्वे सुरू करायची आहे. म्हणजे मात्र तुम्ही लक्षात घ्या की या पूर्ण आर्थिक वर्षात आपल्याला 2,000 किलोमीटर ची रेल्वेचं जाळं अधिक विस्तारायचं आहे. म्हणजे शक्य त्या लहान जी शहरं आहेत त्याही भागापर्यंत रेल्वेचा विस्तार कसा करता येईल. कारण रेल्वे काय आहे तर रेल्वे ही आपली लाईफ लाईन आहे. म्हणजे ज्याला तुम्ही धमनी आहे आपल्या, जसं आपल्या शहरामध्ये धमन्या असतात तसं आपल्या देशाची अर्थव्यवस्थित धमनी किंवा लाईफ लाईन काय आहे तर एक प्रकारे रेल्वे आहे. स्वातंत्र्यापासून म्हणजे आतापर्यंत, स्वातंत्र्यापासून म्हणता येणार नाही कारण आपल्या इथे रेल्वेच आली 1952 आय थॉट. कोणा आणली 1852 1852 साली लॉर्ड डलहौसी यानं पहिली रेल्वे भारतामध्ये आणली होती. म्हणजे बरोबर. सो आतापर्यंत भारतात 1,23,236 किलोमीटरचं रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. किती किलोमीटर आहे? 1,23,236 किलोमीटर. आकडा कामाचा आहे आपला, मेन्समध्ये आपल्याला हे विचारू शकतात. आपल्याकडे 13,452 प्रवासी गाड्या आहेत आणि 9,141 मालवाहू तुम्हाला गाड्या पाहायला भेटतील. या अर्थसंकल्पात आपण 2,000 किलोमीटर जास्त जाळं विस्तारणार आहे रेल्वेच्या, रोडचं म्हणा कधी याचं म्हणजे पटऱ्यांचं. म्हणजे 400 उत्कृष्ट वंदे भारत आपण ज्या रेल्वे गाड्या आहे त्याचीही काय होईल तर आपण निर्मिती करू आणि त्याचं अंमलबजावणी सुरू करू. आपण हे बोललो होतो की 1 स्टेशन 1 प्रोडक्ट म्हणजे एक स्थानक एक उत्पाद ही सुद्धा योजना याच्याच माध्यमातून आपल्याला काय करायचे आहे तर याच म्हणजे बजेटच्या माध्यमातून इम्प्लिमेंट करताना तुम्हाला पाहायला दिसेल. सोबतच राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम हे तुम्हाला बोललेलं आहे, म्हणजे त्याला पर्वतमाला असं म्हणतात, त्यालाच पर्वतमाला म्हणजेच नॅशनल रोपवे प्रोग्राम. ठीक,
हरकत नाही. नेक्स्ट आपण पाहतो शेतकऱ्यांसाठी भरपूर आहे या योजनेमध्ये, मात्र ते तुम्ही म्हणा की इम्प्लिसिट असं आहे, कारण ऑलरेडी इतक्या साऱ्या योजना सुरू आहेत. मला या सरकारची एक गोष्ट जबरदस्त आवडली की हे जे बजेट होतं हे कधीच पॉप्युलिस्ट बजेट यांनी, म्हणजे मला आतापर्यंत जेवढे बजेट मी वाचले, अभ्यास केले UPSCच्या अनुषंगाने आणि MPSCच्या अनुषंगानं, तर मला हे पॉप्युलिस्ट बजेट नाही हे चांगलं वाटलं. पॉप्युलिस्ट म्हणजे बजेट म्हणजे काय असं तुम्हाला माहिती आहे, फक्त घोषणा करून टाकायची, आम्ही हे करू ते करू त्या करू, करणं काही होत नाही. मात्र भारताची रिअल कंडिशन काय आहे त्या आधारे हा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. आणि नक्कीच काही कमी तर प्रत्येकमध्ये असतात, यात वादच नाही म्हणजे, पण नक्कीच पॉप्युलिस्ट बजेट नसणं हे काय आहे तर एक याचं तुम्ही म्हणा की पॉझिटिव्ह साईन आहे. म्हणजे आपल्यासाठी भारत सरकारनं या योजनेअंतर्गत, या बजेट अंतर्गत शेतकऱ्यांच्या पाहणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ड्रोन्सचा वापर करता येईल का, हेही सुद्धा त्याला काय म्हणतात की विचार सुरू आहे. म्हणजे 2014 साली एक स्कीम आणली होती SMAM ही जी स्कीम आहे, या स्कीमचा हेतू होता की भारतीय शेतीमध्ये मेकॅनायझेशन वाढवणं, यांत्रिकीकरण वाढवणं. ही 2014ची स्कीम आहे. बहुतेक याच स्कीमला आता पुढे न्यायचा हेतू बहुतेक या योजनेच्या माध्यमातून असावा सरकारचा. ठीक आहे, SAM स्कीम ही 2014ची ॲग्रिकल्चरसाठीची स्कीम आहे. थोडंसं जरा वाचून घ्याल नेटवर्कवर म्हणजे. ठीक आहे, आता नदीजोड प्रकल्प आपण करतोय. हे नदीजोड आपल्याला हे नद्या माहिती पाहिजे कुठल्या आहेत तर, की उत्तर भारतामध्ये आहे, दक्षिण भारतामध्ये आहे, पूर्वमध्ये, पश्चिममध्ये काय तर, कोणती उपनदी कशाची काय तर. केन बेटवा नदी प्रकल्प कुठं आहे, MP. दमणगंगा पिंजळ तुम्हाला 2 दिवसाआधीच मी शिकवलं होतं बजेटच्या आधी. म्हणजे काय तर मुंबईच्या पिण्याच्या पाण्याची गरज 2060 पर्यंत भागवणे, आणि हे कोण भागवल तर दमणगंगा पिंजळ जोड प्रकल्प भागवणार आहे. गोदावरी कृष्णा सांगायची तुम्हाला गरज नाही कुठे आहेत तर. कृष्णा आणि पेन्नार किंवा पेन्नेरू रिव्हर आजच्या आपल्या आंध्र प्रदेशमध्ये आहे. लोकेशन कुठं आहे ते जरा बघून घ्याल. आणि नंतर 5वा कुठला नदीजोड प्रकल्प आहे तर पेन्नार आणि कावेरी. कावेरीचा उगम होतो कर्नाटकात. ती कुठल्या राज्यातनं प्रवास करते, कुठे आपलं पाणी ती समुद्रात विसर्जित करते, आपको सब पता होना चाहिए. ठीक आहे, हरकत नाही. आता काय केलं सरकारनं की MSME जे आहे ना, काय होते MSME म्हणजे मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस. कोण मंत्री आहे MSME मंत्री? आपले नारायण राणे सर, आपल्या म्हणजे महाराष्ट्रातले. तर लघु उद्योगांना बळ देण्यासाठी जे ऑलरेडी काही पोर्टल सरकारनं तयार केलेले आहेत, कुठलं उद्यम पोर्टल, ई-श्रम पोर्टल, नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल, असीम पोर्टल, आता यांना इंटरलिंक करणार आहे. म्हणजे सो याचा जो डेटा वेगवेगळा होता ना, ई-श्रम पोर्टलचा, नॅशनल करिअर सर्व्हिसचा, असीमचा, तो डेटा जो आहे तो इंटिग्रेट केल्यामुळं सोपं होईल की सरकारकडे एक मोठा डेटा तयार होईल, डेटाबेस तयार होईल. आणि त्या आधारे मग कोणत्या व्यक्तीला टार्गेट करून त्यांना कोणत्या गोष्टी पोहोचवायच्या, किंवा मग त्यांना तुम्ही असं म्हणा की स्किल द्यायचं आहे कोणाला, किंवा मग कोणाला कुठे नोकरी देता येईल म्हणजे काय तर, कोणाला पेन्शन देता येईल, या सगळ्या गोष्टींचं अंदाज सरकारला येऊन देईल. सो ही एक चांगली इनिशिएटिव्ह आहे लघु उद्योगासाठी घेतलेला. सोबतच जे लघु उद्योग आहेत त्यांना कर्जाची फार मोठी अडचण आहे, कारण यांना कर्ज द्यायला तयार नाही. बँकांना असं वाटते की या लघु उद्योगांना कर्ज द्यायचो आपण, आणि मग जर यांनी पैसा दिला नाही परत तर मग काय होईल तर बँकांचं NPA नॉन परफॉर्मिंग असेट वाढेल. म्हणून मग काय केलं भारत सरकारनं तर एक्सटेन्शन केली. कुठली स्कीम? इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत, म्हणजे 2023च्या मार्चपर्यंत. सो लघु उद्योगांना जास्तीत जास्त कर्ज बँकांनी द्यावं, हाही याच्या मागचा काय तर तुम्हाला हेतू पाहायला भेटेल. नंतर रॅम्प नावाची एक योजना सरकारनं सुरू केलेली आहे. खूप कामाची गोष्ट आहे. म्हणजे रॅम्प नावाच्या योजनेपासून अंतर्गत 6,000 कोटी पुढच्या 5 वर्षांसाठी खर्च केले जातील. गॉट इट. आणि या 6,000 कोटीमधनं काय होईल म्हणजे खर्च करून फायदा याचा फक्त एवढा आहे की लघु उद्योगांना जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करणं, त्यांची इकॉनॉमी इम्प्रूव्ह करणं, नंतर त्यांना अधिक कसं नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर त्यांना कसं उभं करता येईल लघु उद्योगांना, यासाठी हे 6,000 कोटी आणि रॅम्प नावाचा हा प्रोग्राम असणार आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की भारताच्या GDP मध्ये जवळपास 30% वाटा हा MSMEचा असतो, आणि भारतातनं जेवढं सामान निर्यात केलं जातं त्यापैकी 40% वाटा हा आपल्या MSME म्हणजे लघु उद्योगांचा असतो. आणि
नारायण राणे यांना जे मंत्रालय भेटलं आहे, तर असं म्हणतात की जे केंद्रीय अख्खी लिस्ट आहे मंत्र्यांची, तर 4थ्या नंबरचं मंत्रालय आहे MSME मंत्रालय. इतकं मोठं मंत्रालय आणि त्याचं वजन आहे म्हणजे अख्ख्या केंद्रीय मंत्रिमंडळात. ठीक आहे, पुढे आपण जाऊयात. आता ही जस्ट आपण वरवरती बघून घेऊ. कौशल्य विकास करण्यासाठी सरकारनं काय केलंय, तर देश स्टॅक ई पोर्टल. आता तर ऑलरेडी स्किल इंडिया नावाची स्कीम आहे, स्टार्टअप इंडिया आहे, नंतर स्किल इंडियासाठी ते आपण वेगवेगळ्या त्याला काय म्हणतात की कमिशन्स तयार केलेले आहेत. पण तरी म्हणतो ना आपण की ओल्ड वाईन इन न्यू बॉटल असं काहीतरी, म्हणजे काय तर सो नवीन बॉटल आहे परंतु दारू कशी आहे, जुनीच आहे. त्या पद्धतीने फक्त त्यांनी नाव बदललं, काही नवीन होणार नाही आहे. काय होईल की देश स्टॅक ई पोर्टलच्या माध्यमातून लोकांना काय द्यायचं आहे आपल्याला, तर हे म्हणजे स्किल द्यायचे, बस हटाव. म्हणजे नेक्स्ट शिक्षण काय आहे, शिक्षणासाठी PM ई विद्या योजना आणलेली आहे. त्यानुसार आपण असं पाहतो की आता प्रत्येक क्लाससाठी म्हणजे 1ली, 2री, 5वी, 3री, 4थी, 5वी, 10वी, 12वी प्रत्येक क्लाससाठी आता वेगवेगळे TV चॅनल्स असतील. आधी काय व्हायचं, दूरदर्शनवर 1लीचं पण शिकवायचं, 2री पण शिकवायचं, 3रीचं पण शिकवायचं. त्यामुळे काय व्हायचं की डेडिकेटेड चॅनल नव्हतं ना. मात्र आता PM ई विद्याच्या माध्यमातून 1लीसाठी अख्खं वेगळं चॅनल, जो 1लीतला मुलगा मुलगी आहे तो तेच चॅनल दिवसभर बघू शकेल. कारण कोविड आहे आणि कोविड कधी जाईल भगवान जाने, कब जाएगा पता नाही आहे. म्हणून मग PM ई विद्याच्या माध्यमातून पोरांनी घरी बसून सुद्धा अभ्यास करावा यासाठी जवळपास 200 TV चॅनल तयार करण्याचा यांचा प्रोग्राम आहे. म्हणून याला म्हणतो आपण 1 क्लास 1 TV चॅनल. डन, बस एवढंच कामाचं आहे, बाकी काही नाही. नंतर आपण पाहतो व्हर्च्युअल लॅबोरेटरी स्थापन करायची यांची इच्छा आहे, कौशल्य ई लॅब स्थापन करायची इच्छा आहे. शिक्षकांना जास्तीत जास्त डिजिटली त्यांना काय करायचं आहे, तर इम्प्रूव्ह करायचं आहे. त्यांच्या ज्या स्किल्स आहेत, डिजिटल स्किल्स, त्या वाढवायच्या आहेत या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून. ठीक आहे, हरकत नाही. सोबतच आपल्या भारतात डिजिटल विद्यापीठाची स्थापना करण्याचा सुद्धा भारत सरकारचा हेतू आहे. जेव्हा डिजिटल विद्यापीठ स्थापन होईल तेव्हा आपण चर्चा करू. आपण इथेच बसलेलो आहे. म्हणजे नेक्स्ट एक खूप चांगली गोष्ट केली यासाठी की जे मानसिक आरोग्य, तुम्हाला माहिती आहे की ड्यू टू कोविड 1000 लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि या नोकऱ्या गेल्यामुळे काय झालं की मेंटली लोक फार टेन्स झालेले आहेत. म्हणजे काहींना प्रॉब्लेम, पण मानसिक आरोग्य त्यांचं पण बिघडलेलं आहे. म्हणजे तर अशा लोकांसाठी किंवा हे जे मानसिक आरोग्य बिघडते, तर मग यावर उपाय करणं म्हणा किंवा यावर रिसर्च करण्यासाठी यांनी एक राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम सुद्धा सुरू करण्याचा विचार आहे या अर्थसंकल्पाचा. सो मला बजेटमधलं काही गोष्टींपैकी ही गोष्ट खूप जबरदस्त आवडलेली आहे. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. बाकी हे अंगणवाड्या जे आहेत सक्षम करायसाठी कुठली आहे, मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी, पोषण 2.0 बोलबच्चन आहे. म्हणजे काय तर ठीक आहे, 2022-23 पर्यंत 3.8 कोटी लोकांच्या घरापर्यंत काय केलं पाहिजे, नळाला पाणी पोहोचलं पाहिजे, हे आहे. आणि हर घर म्हणजे प्रत्येक व्यक्तीला घर, प्रत्येक व्यक्तीला म्हणजे की जो गरीब व्यक्ती त्याला, म्हणजे त्यासाठी PM आवास योजना ही जुळत आहे ना. यात काय नवीन, यातली आकडेवारी आपल्या कामाची नसते. नेक्स्ट आपण पाहतो ईशान्येकडील युवक आणि युवती जे आहेत आणि महिला आणि पुरुष यांचा विकास करण्यासाठी एक नवीन स्कीम आणली आहे. तिचं नाव आहे PM डिवाइन. बरोबर, ईशान्येकडील प्रदेशासाठी पंतप्रधान विकास कार्यक्रम. ईशान्येकडील राज्यामध्ये ना 7 सिस्टर्स, 7 बहिणी. व्हेरी गुड, म्हणायला 7 बहिणी आहेत, मात्र ते 8 राज्य एकूण, म्हणजे सिक्कीम पकडून. ठीक आहे, सो या योजनेअंतर्गत युवक आणि महिलांसाठी उपजीविका सक्षम कार्यक्रम म्हणजे लाईव्हलीहूड कार्यक्रम सोपं करा, यांना स्किल दिला जाईल. यांचं स्किल सेट्स इम्प्रूव्ह करून मग यांना म्हणायचं की आता तुम्ही नोकरी मिळवा. काय तर डन, व्हेरी गुड, हरकत नाही. नंतर आपण पाहतो की भारत सरकार काय करणार आहे, तर डिजिटल रुपी मांडणार आहे, ज्याची चर्चा आपण पुढे करणार आहे. म्हणजे काय तर सो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरून भारत सरकार डिजिटल रुपी, आता बघा आपल्याकडे रुपये असतात, कुठे गेले हे सध्या, आपल्या पाकिटमध्ये रुपये असतात. आता हे जे पैसे असतात हे छापण्यासाठी आपल्याला कागद बोलावा लागतो. हा आपण कागद बोलावतो विदेशातून, मग याला कागद बोलवायचा, त्याची छपाई करायची, मग त्याचं सर्क्युलेट करायचं अख्ख्या भारतभर. प्रोसेस किचकट आहे, वेळ खाऊ आहे आणि पैसा पण जास्त जातो. याच्या बदल्यात जर डिजिटल रुपी आणली म्हणजे काय, डायरेक्ट ऑनलाईन या खात्यातून त्या खात्यात, त्या खात्यातून त्या खात्यात, सोपं काय होईल की हा सगळा जो अडचण आहे म्हणा किंवा आपल्या आमच्या विदर्भी ग्रामीण भाषेत त्याला आम्ही म्हणतो हा जो कुटाणा आहे, हा कुटाणा संपून जाईल. म्हणजे काय तर कारण पैसा वाचेल आणि तो पैसा इतर कुठल्या तरी ठिकाणी काम करा, म्हणजे काय होईल तर वापरता येईल. सोबतच अर्थव्यवस्था ही काय होईल तर अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल, कारण पैसा सुद्धा लपवता येऊ शकतो.
कुठतरी ब्लॅक मनी सारखा. मात्र ई मनी जो आहे तो कसा लपवणार ना, म्हणजे म्हणून आपण पाहतो की RBI डिजिटल रुपी आणण्याच्या विचारात आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. यामुळे काय होईल की इफिशियंट आणि चीपर करन्सी मॅनेजमेंट होईल. सो अगदी कमी पैशात आणि इफिशियंटली करन्सीचं काय होईल तर मॅनेजमेंट तुम्हाला इथे पाहायला भेटेल. आणि याच्या माध्यमातून डिजिटल अर्थव्यवस्थेला काय भेटणार आहे तर एक तुम्ही म्हणा की उभारी भेटणार आहे किंवा एक पुढाकार तुम्ही त्याला असं म्हणू शकता. म्हणजे ठीक, हरकत नाही. आणि चैतन्यपूर्ण गावे कार्यक्रम हा जो आहे याच्या माध्यमातून जे उत्तर भारतातील जी गावी आहेत आणि ज्यांची सीमा ही इंडियन जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे याला लागलेली आहे, तर या ग्रामीण भागापर्यंत काय पोहोचवायचे, पाणी पोहोचवायचे, रस्ते पोहोचवायचे, शाळा पोहोचवायचे, आरोग्य व्यवस्था पोहोचवायचे, हे याच्या मागचा हेतू आहे. बस, बाकी काही नाही. म्हणजे काय तर नेक्स्ट ये बहुत काम कीजिए म्हणजे काय तर सनराईज सेक्टर, नवोदय संधी, कुठल्या सेक्टरमध्ये आपल्याला उतरायचे पुढे जाऊन की ज्यामध्ये भारत एक अभूतपूर्व यश स्थापन करू शकतो किंवा निर्माण करू शकतो. एक कृत्रिम बुद्धिमत्ता, दुसरं जिओ स्पेशल टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टर, अवकाश अर्थव्यवस्था, जेनॉमिक्स आणि औषध निर्माण, हरित ऊर्जा बहुत काम कीजिए आपल्या, स्वच्छ वाहतूक यंत्रणा, त्याला आपण इलेक्ट्रिक व्हेकल. आणि त्यात तुम्हाला माहित आहे की ई व्हेकलसाठी भारत सरकारची कुठली स्कीम आहे आतापर्यंत आलेली, फेम इंडिया स्कीम आहे. ऑलरेडी माहिती आहे ना, फेम इंडिया स्कीम खूप वेळा शिकलेला आहे आपण हे करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये. नंतर या सगळ्या गोष्टींवर खास करून स्वच्छ वाहतूक यंत्रणा, हरित ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर द्यायचा आहे. त्याच्यामुळं कारण या क्षेत्रामध्ये खूप जास्त आपल्याला स्कोप आहे देशाची अर्थव्यवस्था आणि देशाचा विकास पुढे नेण्यासाठी. म्हणजे आणि आपण पाहतो की 2030 सालापर्यंत 280 गिगावॅट ऊर्जा, सौर ऊर्जा, खास करून आपल्याला सौर ऊर्जा याला आपण नवीनीकरणीय ऊर्जा असं सुद्धा म्हणू शकतो, ज्याला आपण म्हणतो रिन्युएबल एनर्जी. 2030 पर्यंत आपल्याला 280 गिगावॅट ऊर्जा ही कशापासून बनवायची आहे, सोलर प्लेट्सपासून किंवा सौर ऊर्जेपासून. आणि सौर ऊर्जा जर आपल्याला बनवायची असेल तर सोलर प्लेट्स लागतील. त्या जर जास्त महाग असल्या तर लोक लावणार आहे का आपल्या घरावर, बिलकुल नाही. सो त्यावरही टॅक्स सरकार कमी करण्याच्या विचारात तुम्हाला दिसेल. म्हणजे नेक्स्ट आपण पाहतो की आपल्याला पुढच्या काही वर्षात प्रति वर्षाला आपल्याला 38 मेट्रिक मिलियन टन कार्बनचं उत्सर्जन कमी करायचं आहे. या लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी भारत सरकारनं एक नवीन स्कीम, नवीन कॉन्सेप्ट आणलेली आहे, त्याला म्हणतो आपण सॉव्हरीन ग्रीन बॉन्ड. सॉव्हरीन ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून तुम्हाला बॉन्ड सिस्टीम काय, आता हा मुळात मेन इकॉनॉमिक्सचा भाग आहे पण तिथं जाणार नाही. या सॉव्हरीन ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून कर्ज मोठ्या प्रमाणात उचलायचं मार्केटमधून आणि लोकांकडनं म्हणजे, आणि ते ग्रीन एनर्जी, ग्रीन बिल्डिंग, ग्रीन डेव्हलपमेंटसाठी खर्च करायचं. हा भारत सरकारचा हेतू आहे. म्हणजे ठीक आहे. बस सॉव्हरीन ग्रीन बॉन्ड काय एक बेसिक लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला कोणी जास्त विचारणार नाही. यावर्षी UPSCच्या इंटरव्ह्यूला जे कुठले मुलं आहेत किंवा आता राज्यसेवेची पण इंटरव्ह्यू सुरू होईल म्हणजे काय तर, सो मग एक तुम्हाला मोठा अंदाज यावा की नेमकं बजेटमध्ये काय 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 आहे त्याची सगळी व्याख्या, ती सगळी चर्चा आपण इथे करतोय. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी शेत परिसर वनीकरण, ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे ते आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं लावून मग त्याची सुद्धा एक इकॉनॉमिक फायदा घेऊ शकतात, हे तुम्हाला दिसेल. म्हणजे गिफ्ट सिटी कुठं तयार झालेली भारतामध्ये, एकमेवच गिफ्ट सिटी आहे ती म्हणजे गांधीनगर या ठिकाणी, माहित आहे ना. तर याच गिफ्ट सिटीमध्ये जी मुळात एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र आहे, आणि याच गिफ्ट सिटीमध्ये आपण पाहतो की जागतिक दर्जाचे परदेशी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी परवानगी आता भेटलेली आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय लवाद, पाठीमागं बघा आपण आपले भांडणं झाले होते कुणाचे, वोडाफोन इंडियाचे आणि भारत सरकारचे. तर नेदरलँडमध्ये जे इंटरनॅशनल एक तुम्ही म्हणा ट्रिब्युनल आहे तिथे जाऊन ते आपण भांडणं मिटवले होते. मात्र आता काय म्हणायचं आपल्याला की जी गिफ्ट सिटी ऑलरेडी बनलेली आहे गांधीनगर या ठिकाणी, या गिफ्ट सिटीमध्ये आपण एक इंटरनॅशनल ट्रिब्युनल, आंतरराष्ट्रीय लवादाची स्थापना करतोय. म्हणजे जगातीलही इतर देश त्यांची भांडणं मिटवण्यासाठी काही कारणाचे कुठले असे ना ते आपल्या इथपर्यंत येतील आणि आपणही आपले कुठले जर आंतरराष्ट्रीय भांडणं असतील तर ते आपण इथं मिटवू शकतो. म्हणजे काय तर, आणि हरित पायाभूत आराखड्यासाठी सार्वभौम हरित रोखे, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे तर सॉव्हरीन ग्रीन बॉन्ड, याची सुद्धा तुम्हाला चर्चा झालेली दिसते. म्हणजे ओके. सो बेसिक झालं. पुढे जाऊ म्हणजे आपण बघा. सो क्रिप्टो करन्सी बिटकॉइन याच्यावर आता तुम्हाला माहिती आहे की क्रिप्टो करन्सीचा जो बूम आलेला आहे मधल्या काही काळात, मला तर एवढीच म्हणजे पोरांची
लोकांचे मेसेज येतात, मित्रमैत्रिणी जे कुठले आहेत ते घेणं क्रिप्टोकरन्सी घे. आता मला तर हे माहिती आहे की ही क्रिप्टोकरन्सी भाई जरा गोंधळाचा भाग आहे, होऊ शकते चांगलं पण असेल वाईट पण असेल, आपल्याला ते आवडत नाही म्हणजे. मात्र भारत सरकारनं एक मोठा चांगला झटका असं म्हणता येईल माझ्यासाठी लोकांना ज्यांनी गुंतवले नाही पैसे म्हणजे. तर ज्या लोकांनी क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवलेले आहेत अशा लोकांना आणि ज्या लोकांना प्रॉफिट पण झालंय म्हणजे काय तर त्या प्रॉफिटच्या 30% टॅक्स घेणार आहे कोण? भारत सरकार. सो क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉईनमधनं जो फायदा झालेला आहे त्यावर 30% टॅक्स भारत सरकार लावणार आहे. भारत सरकार स्वतःचे एक डिजिटल करन्सी तुम्हाला बोललेलो आहे म्हणजे काय ही, आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही करन्सी आणायचा भारत सरकारचा विचार आहे. डेफिनेटली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी का आणतोय आपण तर ही मोस्ट इफिशियंट आहे म्हणजे कार्यक्षम आहे आणि याच्यामध्ये गडबडी म्हणजे फ्रॉड होऊ शकत नाही, ती हॅक होऊ शकत नाही. म्हणून आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डिजिटल करन्सी आणण्याचा सेंट्रल बँक ऑफ इंडिया जी आपली म्हणजे RBI हिचा काय तर विचार आहे म्हणजे. आणि ज्या पोस्ट आहेत, पोस्ट म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडियन पोस्ट ऑलमोस्ट प्रत्येक गावातच पोस्ट आहे ना. सो मधल्या काळात ही जी पोस्ट आहे हिला पोस्ट पेमेंट बँकेचा दर्जा भेटलेला आहे. सो काय झालं की गावागावात ज्या पोस्ट आहेत यांना आता कोअर बँकिंग सिस्टीममध्ये आणणं म्हणजे भारतातल्या इतर सगळ्या बँकांशी थ्रू इंटरनेट किंवा अजून कुठल्या पद्धती असतील याचं कनेक्शन इस्टॅब्लिश करणं. सो काय की पोस्टाला आपल्या ऑनलाईन सिस्टीममध्ये अधिक प्रगत पद्धतीने पुढे नेण्यासाठी कोअर बँकिंग सिस्टीमचा भाग बनवणं सुद्धा काय तर याच अर्थसंकल्पाचा हेतू तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, व्हेरी गुड. हे सगळ्यात आपल्या कामाची गोष्ट म्हणजे तुमच्या आणि माझ्या मध्यमवर्गीय लोकांसाठी मध्यमवर्गीय लोकांचा हिरमोड झाला असण्याची दाट शक्यता आहे. कारण मागच्या ऑलमोस्ट 4 अर्थसंकल्पांमध्ये मध्यमवर्गीयांसाठी कोणतीही सूट दिलेली नाही टॅक्स रेटमध्ये. बरोबर. सो नो चेंज इन स्लॅब रेट म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये किंवा टॅक्स स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे मध्यमवर्गीय थोडंसं नाराज होऊ शकतो. मात्र ड्यू टू कोविड भारत सरकारनं टॅक्स वाढवले सुद्धा नाही. हे सुद्धा एक चांगलं म्हणतो ना आपण की म्हणजे काहीतरी वाईटातनं काहीतरी चांगलं घ्या तर बा नशीब की टॅक्स वाढवला नाही, नाहीतर मग असं झालं असतं. मात्र डेफिनेटली काही अभ्यासकांचं असं म्हणणं होतं की टॅक्स रेट कमी करणं गरजेचं होतं. ते झालं असतं तर मध्यमवर्गीयांकडे जास्त पैसा आला असता, जास्त त्यांच्या हाती पैसा उरला असता तर त्यांनी खर्च केला असता म्हणजे मागणी वाढली असती. मागणी वाढली असती तर मग सप्लाय वाढवावा लागला असता. त्यासाठी इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश कराव्या लागल्या असत्या. इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश झाल्या असत्या तर रोजगार निर्मिती झाली असती आणि एकूणच देशाचं अर्थचक्र हे अधिक गतिमान झालं असतं असं काही इकॉनॉमिक्सचं म्हणणं होतं. पण ते सरकारला आवडलेलं नसावं. म्हणून आपण पाहतो की हा बघा हा मिडल क्लास कसा आहे बिचारा नाराज आहे, तोंड जरा पडलेलं आहे पण त्याला म्हणायचं कुछ नाही होता, ऑल इज वेल. त्याला आपण असं म्हणू शकतो भाई कुछ नाही होता, ऑल इज वेल म्हणजे. ठीक आहे. सो टॅक्स स्ट्रक्चरमध्ये काहीही फरक नाही. आणि हे जे टॅक्स स्लॅब्स आहेत तुम्हाला जर कोणाला नसेल माहिती की टॅक्स स्लॅब काय असतात की म्हणजे किती रुपयावर टॅक्स लागत नाही, 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही. मात्र पुढचं स्ट्रक्चर कसं आहे तुम्ही हे वाचून घेतलं पाहिजे. ऑलरेडी व्हिडिओ मोठा होतोय तर यात जर मी जास्त वेळ खर्च करत बसलो की किती रुपयावर काय तर ते गोंधळ होईल म्हणजे. पुढे चला. नेक्स्ट टॅक्सेबल इन्कम. लक्षात घ्या की भारत सरकारकडे हा प्रश्न खूप वेळा प्री आणि मेन्सला पडतो की भारत सरकारकडे जे इन्कम येईल पुढच्या वर्षभरात तो कोणत्या टॅक्सेस मधून जास्त इन्कम येईल किंवा कोणत्या टॅक्सेसमधून मग नंतर कमी इन्कम येईल. तर लक्षात घ्या भारत सरकारकडे पुढच्या एका आर्थिक वर्षात 7,80,000 कोटी रुपये येणार आहेत GSTच्या मार्फत, 7,20,000 कोटी रुपये येणार आहेत कॉर्पोरेशन टॅक्सच्या माध्यमातून, 7 लाख कोटी रुपये येणार आहेत इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, 3,35,000 कोटी रुपये येणार आहेत एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून आणि 2,13,000 रुपये कोटी येणार आहेत आपल्या कस्टम ड्युटीच्या माध्यमातून. सो गोष्ट चांगली आहे म्हणजे हरकत नाही की एवढा पैसा येतोय. मात्र पुढची आपल्यासाठी कामाची गोष्ट आहे की जरी तुम्हाला एवढा मोठा पैसा द्यायचा असेल तरी एक फायनान्स कमिशन असतं, ते केंद्र आणि राज्यामध्ये पैशांचं वाटप करतं. केंद्राकडे जाणारा पैसा त्यामधले ऑलमोस्ट NK सिंग रिसेंटली 15वा फायनान्स कमिशनने सुचवलेल्यानुसार 41% पैसा हा कोणामध्ये वाटला गेला पाहिजे, राज्यांना वाटला गेला पाहिजे. सो केंद्राकडे त्याचं प्रमाण म्हणजे मुळातच पैसा कमी राहील ना. सो दॅट आणि सोबतच भारताचं जेवढं GDP आहे म्हणजे भारताची अर्थव्यवस्था जवळपास $2.7 ट्रिलियन एवढी आहे. इन कॉन्टेक्स्ट ऑफ 258 लाख कोटी रुपयाची भारताची अर्थव्यवस्था आहे आणि 258 लाख कोटींपैकी फक्त 27 लाख कोटी रुपयेच टॅक्सच्या माध्यमातून भारत सरकारला भेटतात.
म्हणजे इंडियाचा टॅक्स टू GDP रेशो किती आहे तर फक्त आणि फक्त 10.7. जनरली तो 20% असावा. मात्र भारतात मोठ्या प्रमाणात काय होते तर काळा पैसा आणि कर चोरीच्या माध्यमातून भारत सरकारकडे तो योग्य प्रमाणात पैसा येत नाही. आणि काळा पैसा आणि कर चोरी कशी होते, ब्लॅक मनी आणि टॅक्स इव्हेजन, हे मी तुम्हाला सांगितलं काही गरज नाही, कारण तो तुमच्या सगळ्यांना माहित आहे. ज्याचा इन्कम वाढलं तो टॅक्स चोरी करणार ऑलमोस्ट. म्हणजे आता माझ्याकडे चांगले लोक करणार नाही म्हणा, ठीक आहे, चला गमतीचा भाग सोडून द्या. पण बरेच लोक टॅक्स चोरी करतात. डन. सो हे झालं आपलं सगळं बजेट, म्हणजे डॅश डॅश डॅश. सो यातनं आउटपुट तुम्हाला काय म्हणता येईल तर एक, मिडल क्लासवर नवीन टॅक्स लावला नाही, चांगली गोष्ट आहे. मात्र टॅक्स स्लॅबमध्ये म्हणा किंवा टॅक्स रेटमध्ये त्यांना कोणतीही सूट न देणे, हे थोडंसं तो नाराज झालेला आहे बिचारा. मात्र सगळ्यात जास्त खुश जर कोणी झाला असेल या बजेटमुळे तो झालेला आहे इंडस्ट्रियलिस्ट वर्क, म्हणजे कुठला व्यक्ती जो उद्योगपती आहे. म्हणजे कारण तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खर्च करतोय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खर्च म्हणजे काय, सिमेंट, लोखंड, नंतर बाकी इलेक्ट्रिक वायर्स, अशा कित्येक गोष्टीची मागणी वाढणार आहे. म्हणून आपण पाहतो की दरवर्षी असं होते की ज्या दिवशी बजेट मांडला जातो 11 वाजता, 12 वाजता मार्केट पडतंय, स्टॉक मार्केट. मात्र त्या दिवसापासून मार्केट वाढलंय, म्हणजे काल थोडं कमी झालं, आजही थोडं कमी झालेलं आहे. म्हणजे पण जनरली मार्केटने थोडंसं जरा जंप घेतली होती. आणि कुठल्या सेक्टरनं जंप घेतली होती ते म्हणजे मेटल सेक्टर आणि सिमेंट सेक्टर. आणि हे दोनही क्षेत्र कशाशी संबंधित आहेत तर हे संबंधित आहेत आपल्या पायाभूत सुविधांशी संबंधित. बरोबर. सो उद्योगपती वर्ग हा जबरदस्त खुश आहे. म्हणजे काय तर कारण पुढच्या काही वर्षात पायाभूत सुविधांवर जबरदस्त फरक असणार आहे. आणि एक नवीन चांगली गोष्ट म्हणजे रिव्हर लिंकिंग, म्हणजे नदी जोड प्रकल्पावरही भारत सरकार जो भर देते. त्यामुळे शेती क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र या दोघांचाही विकास होईल, ज्यामुळे रोजगार निर्मिती आणि एकूणच सर्वांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. बघूयात वरकरणी पाहता काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत आपल्या बजेटचे. मात्र पुढच्या एका आर्थिक वर्षामध्ये किती चांगलं हे बजेट देशाला गती देतंय, कारण कोविडमुळं मागच्या 3 वर्षापासून देशाची अर्थव्यवस्था जरा डगमगायला लागलेली आहे. तर बघूयात, अपेक्षा तर आहेच की चांगलं व्हावं. म्हणजे सो थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला असं वाटतंय की यात काही अजून व्हॅल्यू एडिशन पाहिजे होत्या तर तुम्ही नक्की सांगा. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा आपण काहीतरी नवीन व्हिडिओ बनवू, नवीन काहीतरी बनवू, तेव्हा आम्हाला सुद्धा त्या गोष्टी त्यात ॲड करता येतील. चला, धन्यवाद.